आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फक्त एक नातं कळतं, मैत्रीचं, सच्च्या मैत्रीचं, ज्यात कसली अपेक्षा नसते, कसलाही स्वार्थ नसतो. आणि स्वानंदी आणि माझ्या हेच सच्च्या मैत्रीचं नातं आहे. आणि स्वानंदी माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती आहे, किंबहुना ती अशी एकमेव मैत्रीण आहे जिच्याकडे मी माझं मन हलकं करू शकतो. तिला हक्काने काही सांगू शकतो, हक्काने तिचं ऐकू शकतो. खूप कमी काळ गेला सुजित, पण या काळात तिने जी आत्मीयता, जे प्रेम दाखवलंय ते इतर कुणाकडून अनुभवलं नाहीये मी. आणि म्हणून स्वानंदीला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तिथे हजर राहील, कुणाची पर्वा नाही करणार. मणी, बिहेव. लिमिट्स क्रॉस करतोयस तू. विसरू नकोस, मी बॉस आहे, मालक आहे मी. सुजित, तुला जर असं वाटत असेल की मी असं वागून तुला डिसअपॉइंट करतोय, नाराज करतोय, किंवा मैत्रीच्या पलीकडे जाऊन मी स्वानंदी सोबत सलगी करण्याचा प्रयत्न करतोय, जवळीक करण्याचा प्रयत्न करतोय, तो तुझा दृष्टिकोन आहे. आत्ताही मी इथे आलो ते स्वानंदीने बोलवलं म्हणून. तिला माझी गरज होती. ज्या क्षणी हे काम संपेल त्या क्षणी इथून निघून जाईल. तू म्हटल्याप्रमाणे ऑफिसला येऊन तुला तोंडही दाखवणार नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की स्वानंदीने मला उद्या चालून विचारू नये की सुजित सर तुम्हाला का अलाव करत नाही ऑफिसला यायला, तर आत्ता मी जे करतोय, जी तिला मदत करतोय ती करू दे. आणि तेच योग्य आहे. सुजित सर, आणि हो, तुझं स्वानंदीवर असलेलं प्रेम, तिच्या बाबतचं वेड, हे तुझ्यासाठी जगातलं सगळ्यात महत्वाचं असेल. पण दुसऱ्यांनाही त्यांच्या आयुष्यात इतरही प्रॉब्लेम्स असतात. तुला काय कळणार म्हणा, पण तुला इतकं जरी कळलं ना सुजित, की स्वानंदी सुद्धा माणूस आहे. तिलाही तिचे मित्र, तिच्या आयुष्यातली माणसं जपण्याचा पूर्ण अधिकार आहे, तरी बस झालं. ती काय तुला खेळण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी आणलेली बाहुली नाहीये. मैत्री, मदत.